श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 870. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंताने लंकिनीचं हे वृत्तांतर केलेलं आहे, त्या प्रसंगाचं चिंतन बघितलं. मारुतीरायाच्या एका मुष्टी प्रहारामधून लंकिनीने जे वमन केलं ते जणू काही तिच्या पापाचं संचितच तिने वमन करून टाकलेलं आहे. या सत्संगाने तिला विवेकाची प्राप्ती झाली आणि या विवेकाच्या आधारावरती शिवस्वरूप असलेल्या या हनुमंताचं स्वागत ती या लंकेमध्ये करते. प्रबिसी नगर की जय सब काजा, हृदय राखी कौसलपुर राजा, गरल सुधा रिपु करहि मिताई, गोपद सिंधू अनल शीतलाई. कालच्या टप्प्यामध्ये आपण या 2 चरणांचा अभ्यास बघितला. इथून पुढील कथाभाग आज आपण अभ्यासणार आहोत. चौपायांचं गायन आपण कालच्या टप्प्यात केलेलंच आहे, त्यामुळे आपण थेट आज या चौपाई चिंतनामध्ये प्रवेश करूयात. सज्जनो, ज्या कुंडलिनी मार्गाचा आपण अभ्यास केला, ज्यामध्ये असलेली ही वेगवेगळी संकट अर्थात हे अडथळे, योगशास्त्रामध्ये असलेली ही चक्र आणि त्यांची आधारभूत असलेली ही पंचमहाभूतांमधली तत्व, याचा आपण सविस्तरपणे जो एक अभ्यास या सुंदरकांडाच्या लीला नाट्यातून पाहत आहोत. त्यामध्ये काल लंकिनीचं हे असलेलं मनोदय हे जणू काही आज्ञाचक्राचं भेद करणारं आहे. आज्ञाचक्राचा मार्ग हा अत्यंत सूक्ष्म आहे. तिथं अहंकाराला स्थानच नाही, तिथं आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला स्थान नाही. आणि लंकिनीचं हे चक्रच जणू काही या आज्ञाचक्राप्रमाणे अत्यंत बिकट आहे पार करायला. हनुमंताचे हे अतिसूक्ष्म रूप देखील या चक्राने ताबडतोब पकडलं. अशा वेळेला या आज्ञाचक्रामध्ये आपल्या सर्व असलेल्या वासनांना कशा पद्धतीने साधक लाथाडतो याचं चिंतन आपण 2 कथा निरूपणांच्या पूर्वी अभ्यासलंच. अशा रीतीने हनुमंताचे आता सर्व मार्ग प्रशस्त झालेले आहेत. आता केवळ आज्ञाचक्रापासून ते या अशोक वाटिकेमध्ये, या अशोकवनामध्ये स्थित असलेल्या भक्तिरूपिणी सीताजींच्या चरणांपर्यंत जाणं, हाच मार्ग आता हनुमंतासाठी उरलेला आहे. परंतु गंमत अशी आहे की योग मार्ग असं सांगतो की देहाच्या भूमिकेवरती आज्ञाचक्रापर्यंतचे स्थान ही देहामध्ये दिसून येतात, परंतु जे सहस्राकार चक्र आहे ते मानवी बुद्धीला अगम्य आहे. त्यामध्ये मनुष्य हा आपल्या विवेकाला देखील वापरून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तर समर्थ आत्मारामामध्ये आपल्याला सांगतात की जिथे विवेक पांगुळला, या आत्मारामापर्यंत जाण्यासाठी, या अत्यंत शुद्ध भक्तीच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी विवेक देखील हतबल ठरतो. किंबहुना या सर्व मार्गांमध्ये ज्याच्या आधाराने जीवाला संक्रमण करायचं आहे, त्या विवेकाचं देखील ओझं या आज्ञाचक्रानंतर होतं. बरं, विवेक मनुष्याला अनेक ठिकाणी घेऊन जातो. तिथं तो वेगवेगळ्या पद्धतीने भक्तीचा शोध घेतो, परंतु तिथं त्याला आपल्या शक्तीच्या आधाराने भक्तीपर्यंत पोहोचता येत नाही. अशा वेळेला कोणीतरी भगवंताचा पार्षद, भगवंताचंच रूप धारण करून, भगवंताचाच दूत या अशोक वाटिकेचा पत्ता आपल्याला सांगत असतो. आज्ञाचक्रापासून सहस्राकारापर्यंत जाणं हे जीवाचं कार्य असू शकत नाही.
अशा या हनुमंताचा आता हा पुढील प्रवास, जरी संपाती रूपी या गिधाडाने समुद्र किनाऱ्यापासून सांगितलंय की इथून मी पाहतोय सीताजी अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाच्या खाली अत्यंत चिंतातूर बसलेले आहेत, म्हणजे हनुमंताला म्हटलं तर पत्ता माहित आहे. परंतु आता या आज्ञाचक्रापासून हनुमंताने देखील जणू काही या सांगितलेल्या गोष्टीची विस्मृती झाल्यासारखी त्यांची अवस्था झालेली आहे. आणि इथून पुढचा प्रवास गोस्वामीजी आपल्याला सांगू लागतात. लंकिनीने हनुमंताचं स्वागत केलेलं आहे. त्यांना तुमच्या हृदयात असलेल्या रामामुळं या लंकेमधली सर्व अग्निदिव्य कशी तुमच्यासाठी सुसह्य होणार आहेत, हा बोध तिने सांगितलेला आहे. आणि त्याच वेळेला या रामायणाच्या ज्या 4 घाटांवरती हे वेगवेगळे संवाद चाललेले आहेत सज्जनो, त्यापैकी एका घाटावरती जिथं विष्णुवाहक गरुड आणि संत शिरोमणी काकभुशुंडी यांचा जो पक्षी संवाद चालू आहे, त्या पक्षी भाषेमधल्या संवादात गरुड काकभुशुंडींच्याकडून समजून घेताना त्यांना या मधलं मर्म काकभुशुंडी सांगू लागतात की गरुड सुमेरु रेणु समताही राम कृपा करी चितवा जाही. हे गरुडा ऐक, ज्याच्यावरती रामाची कृपा होते ना, त्याच्यासाठी सुमेरू पर्वतासारखं हे अत्यंत महाबलाढ्य पर्वत राशीचं स्थान देखील एखाद्या मातीच्या कणाप्रमाणे लहान होऊन जातं बरं का. या ब्रह्मांडामध्ये त्याच्यासाठी अशक्य, अप्राप्य, अगम्य असं काहीच राहत नाही. श्री महाराज म्हणतात ना की तुमच्या कल्पनेच्या पलीकडे मी उत्तम प्रपंच करून देतो. सज्जनो, आपल्याला ही कल्पना नावाची जी शक्ती आहे ना, तो आपल्यासाठी सुमेरू पर्वत आहे. ज्याची ज्याची जेवढी धारणा आहे, ज्याची विचारांची व्यापकता आहे, ती व्यापकता जेवढी म्हणून काही तुम्हाला विस्तार करता येईल, तेवढा सगळा विस्तार हा त्याच्यासाठी सुमेरू पर्वत होतो. परंतु ज्याच्यावरती रामाची कृपा होते, त्याला, त्या जीवाला इतकं द्यायचं असतं की त्याच्या कल्पना विस्ताराने साकारलेला हा सुमेरू पर्वत हा त्याच्यासाठी एक केवळ मातीचा कण होऊन जातो. बघा, एवढं भगवंत झोळी फाटूस तर जीवाला देऊन टाकतो, ज्याची तो कल्पना देखील करू शकत नाही. भगवत कृपेचं हे महात्म्य काकभुशुंडूजींनी गरुडाला सांगितलं. आणि त्यानंतर पुढील कथाभागाच्या दृष्टीने गोस्वामीजी आम्हाला घेऊन जाऊ लागतात. आता लंकिनीने स्वागत केलेलं आहे, म्हटलं तर एक प्रकारे त्यांना ऑफिशियली व्हिसा मिळालेला आहे लंकेमध्ये प्रवेश करण्याचा. आणि मग असा प्रवेश करण्याचं जर त्यांना जणू काही अधिकृत पत्र मिळालं असेल, तर हनुमंताने पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये लंकेमध्ये जायला काही हरकत आहे का? परंतु हनुमंत हा दुसऱ्याने केलेल्या या गौरवाने कधीही मोठा होत नाही, हे लक्षात घ्या. हनुमंत आपल्या स्वतःच्या इच्छेने मोठा होतो. ज्या वेळेला परिस्थितीची मागणी असते, त्यावेळेला हनुमंत महाकाय होतो. हनुमंत दुसऱ्याच्या कौतुकाने कधीही मोठा होत नाही. वर्षा ऋतूच्या जलाने वाढणाऱ्या नद्या तर या जगामध्ये खूप आहेत, परंतु जो अखंड तृप्त आहे समुद्र हा विरळाच असतो. बघा, मनुष्याला स्फुरण येतं ते दुसऱ्याच्या कौतुकाने, दुसऱ्याने दिलेल्या सन्मानामुळं. आणि जर आपल्याला अशा दुसऱ्याच्या सन्मानाने जर आपलं असं ऊर महाकाय होत असेल, आपण कोणीतरी ज्येष्ठ आहोत, श्रेष्ठ आहोत, अशी भावना जर आपल्या हृदयामध्ये येत असेल, तर सज्जनो, परमार्थाच्या अजूनही आपण पहिल्या इयत्तेमध्येच फिरत आहोत, याची आपण आपल्या स्वतःकडे नोंद करून घ्यावी. बरं, जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती सन्मान देते, गौरवोद्गार काढते, त्यावेळेला ती आपली पात्रता आहे,
म्हणून त्याचा स्वीकार करण्यापेक्षा ती दुसऱ्याची उदारता आहे. तो आपल्यापेक्षा मनाने अत्यंत मोठा आहे. कारण दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी देखील मनोभूमिका अत्यंत व्यापक असायला लागते. अशा व्यापक भूमिकेतून हे गौरवोद्गार म्हणजे आशीर्वाद असतात. ते आपण उपाधी रूपाने कधी स्वीकारायचे नाहीत. किंबहुना आपण त्या व्यक्तीच्या बद्दल मनामध्ये हाच विचार ठेवावा की आपल्या पात्रतेपेक्षा देखील आपल्याबद्दल सन्मान दाखवणारी ही व्यक्ती मनाने आपल्यापेक्षा उदार आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळं अशा बाहेरून आलेल्या जलाने नदीचा स्तर वाढवणं हे हनुमत कार्य नाही. हनुमंताने लंकिनीचे हे गौरवोद्गार ऐकले, त्यांनी स्वागत केलेलं आहे. प्रबिसी नगर की जय सब काजा, अशा रीतीने अधिकृत रित्या लंकेमध्ये प्रवेश दिलेला आहे. तरी देखील हनुमंताने आपलं मसक समान रूप कपिधरी या रूपाला सोडलेलं नाही. किंवा जेवढी भगवंताची कृपा तुम्हाला पाहिजे ना, त्यासाठी एकच मार्ग आहे, तुम्ही व्हावे लहानाहुनी लहान. तुकाराम महाराज म्हणतात, भगवत कृपा प्राप्त करण्याचं हे एकच साधन आहे, आपण लहानांहून लहान व्हावं. श्री महाराज यालाच पर्यायी शब्द सांगताना म्हणतात की लहान मूल होऊन भगवंताकडे जावं. आपल्या वृत्तीचा अहंकार, आपण कोणीतरी आहोत, ही भावनाच भगवंतापासून जीवाला नेहमी दूर करत असते. आणि अजून इतर भक्तीचा शोध लागायचा आहे, तिच्या चरणांपर्यंत पोहोचायचंय. तोपर्यंत आपल्या या सूक्ष्म रूपापासून हनुमानजी हे कदापिही वेगळे होऊ इच्छित नाहीयेत. अति लघु रूप धरेव हनुमाना, पैठा नगर सुमिरी भगवाना. हनुमंत प्रवेश करण्याच्या आधी देखील लंक ही चलेव सुमिरी नरहरी अशा रीतीने निघालेले आहेत. डासासारखं अखंड रामनामाचं गुणगुणणं त्यांचं चाललेलं आहे. लंकिनीच्या कडून वृत्त्यंतर झाल्यानंतर अत्यंत सन्मानाची बोधवचनं त्यांनी ऐकली. आणि तरी देखील त्याच्यानंतरही अतिलघु रूप धरेव हनुमाना, पैठा नगर सुमिरी भगवाना. सज्जनो, स्थितप्रज्ञाची लक्षणे यापेक्षा वेगळी ती काय? हे खरं साधुत्व आहे, जे आपल्या भजनापासून लांब राहत नाही, जे आपल्या स्मरणापासून लांब राहत नाही, जे आपल्या आजूबाजूला अहंकार फिरकू देत नाही, जे दुसऱ्याने दिलेल्या सन्मानाने गौरवान्वित झाल्याप्रमाणे आपली छाती फुगवून घेत नाही. हनुमंताकडून आम्हाला हेच सर्व काही शिकायचं. हेच या बुद्धिमतां वरिष्ठमचं कार्य आहे. हनुमंत अशा रीतीने आता लंकेच्या आतमध्ये आलेले आहेत. शहराच्या दिशेने आता हनुमंताचं हे अतिसूक्ष्म रूप उडतंय. आणि इथून आता आपल्याला लंकेमध्ये हनुमंताने केलेलं कार्य गोस्वामीजी सांगू लागतात. आता बघा, लंकेमध्ये महाल आहेत मोठे मोठे. त्या महालांमध्ये राक्षस राहत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे राक्षस आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड शक्ती आहे, जे क्रूर आहेत मूळतः स्वभावाने, तामसी वृत्तीचे आहेत. हनुमंताने सर्वप्रथम या राक्षसांचं निरीक्षण त्या पर्वतराशीवरून दिवसभर केलेलंच आहे. लंकेला त्यांनी जणू काही सर्व बाजूनी पाहून घेतलेलं आहे. संपातीच्या कडून अशोक वाटिकेमध्ये सीताजी आहेत याचं देखील हनुमंतांना वार्ता आहे. परंतु तरी देखील मी सांगितल्याप्रमाणे आज्ञाचक्र ते सहस्राकार चक्र यामध्ये जीवाचं कर्तृत्व राहत नाही. त्याप्रमाणे हनुमंत देखील या लंकेमध्ये प्रवेश करतायत. आणि इथं हे आज्ञाचक्रामध्ये अस्थिर असलेल्या संताची दृष्टी कशी असते हे एका शब्दामध्ये गोस्वामीजी आपल्याला सांगतात. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. हे राक्षसांचे महाल होते, परंतु या राक्षसांमध्ये देखील ज्याला दोष दिसत नाही, जो या राक्षसांच्या क्रूरतेमुळं त्यांच्या महालांना मंदिर न समजणं अशी चूक करत नाही, अशा या महालांमध्ये
हनुमंत प्रवेश करतायत. दुसरी एक भावना अशी आहे की कदाचित या मंदिरांमध्येच कुठेतरी सीताजींचा वास असू शकतो आणि जिथं माझी जगदंबा आहे ती प्रत्येक वास्तू ही माझ्यासाठी मंदिरासमान आहे. त्यामुळे या राक्षसांच्या महालांना देखील ज्या हनुमंताने मंदिराच्या दृष्टीतून पाहिलं, सज्जनो, हेच आपल्याला सद्गुरूचं सांगणं आहे की बाळांनो, कधीच कोणाचे दोष पाहू नका. या राक्षसी वृत्ती जरी असल्या तरी प्रभू रामचंद्र इथं येऊन त्यांना मृत्यू पश्चात महानिर्वाण देणार आहेत, त्यांना आपल्या निजधामामध्ये स्थान देणार आहेत. अशी ही प्रभू रामचंद्रांची उदारता आणि अशा उदार स्वामींचा हा दास आहे. आणि त्यामुळे या महालांना देखील मंदिराप्रमाणे पाहणारा हा हनुमंत. हनुमंताने या लंकेचं रात्री संपूर्णपणे निरीक्षण करायचं ठरवलं. आपण म्हणाल आहोत दिवसभर तर हनुमंत या लंकेला वेगवेगळ्या पद्धतीने पाहतच होते ना. कहूमाल देह बिसाल सैल समान अतिबल गरजही नाना अखार न भिरही बहुविधी एक एक न तर्जही कहू जत करी जतन भट कोटिन बिकटतन नगर चहू दिसी रच्चही कहू महिष मानुष धेनु खर अज खल निसाचर बच्चई. ह्या अशा रीतीने हे राक्षस हनुमंताने तर सर्वत्र दिवसभर पाहिलेले आहेत. परंतु तरी देखील हनुमंत या रात्रीच्या एकांतामध्ये या प्रत्येक मंदिरात प्रवेश करतायत. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखे जहतह अगणित जोधा. सज्जनो, मला श्री महाराजांच्या चरित्रातल्या त्या प्रसंगाची आठवण येते, ज्याचं मी तुम्हाला बऱ्याचदा निवेदन करत असतो की श्री महाराज देखील त्यांच्याकडे आलेल्या लोकांना दिवसा भेटायचे, परंतु रात्रीचा प्रसाद घेऊन झाला, निजानीज झाली की मग महाराज एक मशाल पेटवायचे आणि त्याच्या प्रकाशात झोपलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आपली नजर फिरवत फिरवत त्या मशालीच्या प्रकाशामध्ये पाहत पाहत पुढे जायचे. एकदा श्रींना कोणीतरी विचारले की महाराज, आम्ही बघतो त्यांची झोपण्याची व्यवस्था झाली आहे की नाही, आपण काय एवढे कष्ट घेता. महाराज फक्त हसून म्हणाले की बाळांनो, अरे मनुष्य दिवसा अत्यंत चतुर असतो बरं. बऱ्याचदा आपल्या आतली दांभिकता तो लपवून ठेवतो, परंतु रात्रीच्या वेळेला एखाद्या अजाण बालकाप्रमाणे जेव्हा तो झोपतो त्यावेळेला त्याचा सूक्ष्म देह हा जसाच्या तसा त्याच्या उशाशी येतो. त्यामध्ये असलेल्या वासना या कुठल्याही दांभिकतेशिवाय मला दिसतात आणि त्यामधून त्या व्यक्तीचं चित्त नेमकं कुठं गुंतलेलं आहे याची आपल्याला कल्पना येते. सज्जनो, साधू हा जसा रात्री त्याचप्रमाणे दिवसा असतो. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की आपण भगवंताशी 24 तास उघडा व्यवहार करावा. 24 तास. रात्रीच्या अंधकारामध्ये मला कोणी पाहत नाही म्हणून त्यावेळेला माझं वर्तन वेगळं, आणि दिवसा लोकांच्या समोर त्यांची दृष्टी मला पाहते म्हणून माझं वेगळं वर्तन. ही दांभिकता हीच आपल्याला भगवंतापासून दूर ठेवते बघा. पूज्य भाऊसाहेब रात्री झोपताना आपल्या उशीला नमस्कार करायचे. कोणी विचारले की भाऊसाहेब आपण उशीला का नमस्कार करतात? म्हणे अरे स्वामी बसून असतात ना उशाशी रात्रभर, ते सांभाळतात, ते उठवतात, म्हणून दुसरा दिवस आपल्याला मिळतो ना. भगवंताचं स्मरण हे इतकं आतमध्ये गेलं पाहिजे की तुर्या वगैरे फार लांबच्या गोष्टी आहेत, परंतु निदान आपल्या सुषुप्तीमध्ये आपल्याला त्याचं स्मरण आहे की नाही, ही खऱ्या अर्थाने साधन पुरुषार्थाची परीक्षा आहे. कारण जागृतीमध्ये जर आपण अखंड प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणामध्ये घालवत असू तर शक्यता आहे की आपल्याला स्वप्न देखील त्या नामस्मरणाच्या आधाराने, त्या सत्संगतीच्या आधारानेच येतील. परंतु सुषुप्तीमध्ये जेव्हा आपलं सर्व कर्तेपण लटकं पडलेलं असतं त्यावेळेला हा वासना देह आतमध्ये जे काम करू लागतो, त्या वासना देहाच्या शुद्धीमध्येच आपला सगळ्या परमार्थाची
कसोटी एक प्रकारे लागलेली असते आणि सद्गुरू आपल्या त्या वृत्तीकडे बघत असतो, त्या स्थितीकडे बघत असतो. आणि हनुमंताला काय दिसलं की अरे हे तर दिवसा तर असेच वागत होते, निदान रात्री शांतपणे पहुडल्यावर तरी कदाचित स्वस्थ अंतःकरणाने ते निजले असतील. तर हनुमंताला काय दिसलंय? देखे जह तह अगणित जोधा. प्रत्येक मंदिरामध्ये हनुमंत जातोय, तिथं जो राक्षस त्या बिछाण्यावरती पहुडलेला आहे त्या प्रत्येकाची अंतस्थ वृत्ती तो पाहतोय. प्रत्येक राक्षस हा अशांत आहे. आतमध्ये द्वैत चालू आहे, द्वैताचं युद्ध चालू आहे. त्याची चित्तवृत्ती शांत नाही, त्यामध्ये संघर्ष आहे. आणि त्यामुळे सज्जनो, सत्कर्माचं महत्व हे खूप आहे बरं. जर तुम्ही दिवसभर म्हैसा, गाय, मनुष्य अशा जीवांना अकारण मारून खाणार असाल, त्यांचं शोषण करणार असाल, तुमचं आचरण हे तामसी असेल, तर तुम्हाला रात्री निद्रेमध्ये शांतता प्राप्त होणं हे दिवा स्वप्नच आहे ना. त्यामुळे संत आपल्याला अत्यंत शाकाहारी, शुद्ध, सात्विक आहार हा साधकाने घेतला पाहिजे याचं महत्व सांगतात. तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या नीतीचं आचरण तुम्ही सदैव करत राहा, हाच सदुपदेश संत आपल्याला करतात. का? कारण ज्या वेळेला मारुती राया आपल्या बिछाण्याजवळ असाच येऊन जाईल, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हेच अर्धचरण नको यायला की देखे जह तह अगणित जोधा. आपल्यात देखील संघर्ष चालू असतो, एक खरा मी आणि एक खोटा मीचा. जो मी नाही त्या पद्धतीने जे माझं जागृतीमध्ये आचरण आहे आणि जो मी खरा आहे, या दोघांमधला हा संघर्ष आहे सज्जनो. आम्ही देखील एक प्रकारे युद्धच करत असतो या अशांततेमध्ये. आणि आपल्या अंतरंगामध्ये या खऱ्या खोटाचं द्वंद्व जर मोजायचं असेल तर आपण आपल्या जीवनातली अशांतता मोजावी, आपल्या जीवनातली काळजी मोजावी, आपल्या जीवनातली चिंता मोजावी, ती भ्रांत मोजावी. या सगळ्याचं मोजमाप हेच आपल्या अंतःकरणामध्ये चालू असलेल्या युद्धाचं चलचित्रपट आहे बरं का. आपण म्हणाला हो हनुमंत येतो, सज्जनो, मी संतांच्या वचनांच्या आधाराने सांगतो, ब्राह्म्य मुहूर्तावरती हनुमंत रूपी सद्गुरू हा सूक्ष्म तत्वाच्या आधाराने प्रत्येक साधकाची अवस्था अभ्यासत असतो. त्यावेळेला तुम्ही जागे आहात, तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये आहात. समजावं की आपण हनुमंताच्या परीक्षेमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये तरी कुठं उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या या अशा अशांत निद्रेमध्ये, या देहाधिष्ठित भूमिकेमध्ये तो हनुमंत आमच्या जवळ येऊन जातो आणि प्रत्येक दिवशी कदाचित आपल्याकडे पाहून मनामध्ये त्याला देखील वाटत असेल की कधी हा जागा होणार, कधी याला याच्या जीवनाचं ध्येय कळणार, कधी हा साधनेला लागणार. ही आपल्या अंतरंगामध्ये असलेली दांभिकता. आणि या दांभिकतेचा राजा कोण आहे तर गयहू दसानन मंदिर माही, अति विचित्र कही जात सुनाही. रावण, ज्याला दशमुख ही संज्ञा दिली जाते, ज्याला 10 मुख आहेत, आपल्याला वाटेल की अरे हे तर सगळं काल्पनिक वाटते, 10 तोंड कोणाला असू शकतील. पूज्य मोरारी बापू तर त्यांच्या कथेमध्ये खूप विनोद करतात. म्हणतात त्या रावणाला 10 तोंड असतील तर तो एका अंगावरती कसा झोपत असेल हो.
आता एका अंगावरती झोपायचं म्हटलं की इकडची 5 तोंड, त्यामुळे ती मान तिरकी होणार. मग त्याच्या काय त्याने कॉटला अशी काही फळी लावली असेल का की तो एका अंगावर झाला की ती तोंड खाली जात असतील. फार गमती जमती करतात कथेमध्ये. आणि मग तिथून ते खरा अर्थ सांगायला सुरुवात करतात. सज्जनो, 10 तोंड असणं याचा अर्थ मनुष्य परिस्थितीनुसार जी वचनं बदलतो, जे त्याच्यातलं असत्य मिथ्यापण आहे, जी त्याची दांभिकता आहे. मला आपल्या त्या जुन्या टीव्ही सिरियलचं नाव आठवलं, मुखवटे आणि चेहरे. रावणाला मुख एकच आहेत, 10 मुखवटे त्याच्याकडे आहे. ज्याच्याशी जसं पाहिजे त्या पद्धतीने तो मुखवटा चढवतो. आता बघा, थोड्या वेळातच रावण सीताजींना भेटायला अशोक वाटिकेमध्ये जाईल. त्यावेळेला साम दान भय भेद दिखावा, बहुविधी खल सीत ही समुझावा. अनेक प्रकाराने, मग कधी साम, कधी दाम, कधी दंड, कधी भेद, वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे सीताजींच्या समोर रावण धारण करतोय. ही दांभिकताच जणू काही हनुमंत प्रत्येक महालामध्ये जाऊन पाहतोय. आणि एवढी सगळी दांभिकता पाहूनही जो कोणाबद्दल निराश होत नाही, त्याचं नाव सद्गुरू असतं बरं. त्याही अवस्थेमध्ये त्या महालाला जो मंदिर समजतो, ते या सद्गुरूच्या हृदयाची व्यापकता असते. अशा 10 मुखवटे धारण केलेल्या या रावणाच्या महालामध्ये, या मंदिरामध्ये हनुमंताचा प्रवेश होतो. आणि तो महाल हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अति विचित्र कही जात असो नाही. अर्थात तो राजा आहे, लंकेचा विश्व सम्राट आहे, बुद्धिमान आहे. त्यामुळं त्याच्या महालाची शोभा ही अद्भुत असणार, यात काही शंकाच नाही. चोरलेल्या वस्तूंनी महालाची शोभा मोठी करणं, यामध्ये काय ते नवल असणार, होय की नाही? मला आठवतं, मी काही वर्षापूर्वी लंडनला गेलो होतो आणि तिथं त्या राणीचा तो महाल बघण्यासाठी पर्यटकांची खूप मोठी झुंबडच्या झुंबड उडत असते. तिचं वैभव, तिथं असलेल्या त्या जुना खाणाखुणा, हे सर्व काही पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या आतुरतेने जातात. मी आपल्या सावरकरांचं स्मरण करत चाललो होतो अंतरंगात. त्या प्रत्येक ठिकाणी जात असताना मनामध्ये त्या शिल्पांचं सौंदर्य पाहणं हा एक भाग झाला, परंतु असं वाटायचं की हे कुठल्या तरी आपल्यासारख्याच गुलामांनी कोरून दिलं असेल या राणीला. कुठल्या तरी देशामधूनच हे शिल्प आणलं गेलं असेल, कुठल्या तरी देशाचीच ही संपत्ती असेल आणि अशा अनेक देशांना ओरबडून हे स्वतःचं वैभव जणू काही इथं रचून ठेवलं आहे. अति विचित्र कही जात असो नाही. परंतु या भारत मातेची संपदा अशी आहे की तिला अनंत वेळेला जरी लुटून नेलं असलं तरी देखील तिची संपत्ती ही कधीच संपत नाही. आणि त्यामुळं एवढे वर्ष यवनांचं, त्यानंतर त्यानंतर इंग्रजांचं राज्य होऊनही ही भारत माता आज सुजलाम सुफलाम आहे. भारतामधल्या या लोकांची स्थिती ही जगामधल्या इतर देशातल्या लोकांपेक्षा खरोखर खूप चांगली आहे. या देशावरती खऱ्या अर्थाने या हिमालयातल्या सत्पुरुषांचा वरदहस्त आहे. आणि त्यामुळे एवढं वैविध्य, एवढ्या वेगवेगळ्या मनोभूमिका असूनही जगामधली एक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आपला प्रवास चाललाय. एक संपन्न राष्ट्र होण्याच्या दिशेने आपला प्रवास चाललाय. आणि त्यामुळे हनुमंत देखील या रावणाच्या महालामध्ये जाऊन हे वैविध्य पाहतोय. त्याने तो प्रभावित होत नाहीये, परंतु त्याच्या मनामध्ये एक प्रश्न येतोय की अति विचित्र कही जात असो नाही. हे सगळं फार विचित्र वाटतंय, कारण की तिथं असलेल्या या वेगवेगळ्या वस्तू काही पाताळातल्या आहेत, काही स्वर्गातल्या आहेत, काही कुबेराच्या आहेत, काही या भूलोकावरच्या राजांच्या आहेत. सर्व काही वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू तिथं मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्याच्यात एक विचित्रता निर्माण झालेली आहे. दुसऱ्याकडून उसनं आणलेली गोष्ट ही कधीही स्वतःचं मूळ रूपाचं सौंदर्य दाखवू शकत नाही, होय की नाही? त्यामुळे हा विचित्र शब्दामध्ये फार गंमत भरून ठेवलेली आहे, कारण की इतक्या लोकांचं ते लुटलेलं धन आहे.
की त्या सगळ्याच्या एकत्रीकरणामधून तो महाल विचित्र पद्धतीने खुलून दिसतोय. अति विचित्र कही जात असो नाही. आणि मग अशा महालामध्ये हनुमंताचा आता प्रवेश झालेला आहे. बघा, एकंदर हनुमंताचा हा सगळा प्रवास बघितला की आपण अचंबित होतो. निघाला आहे त्या समुद्र किनाऱ्यापासून, जेव्हा त्या संपातीच्याकडून जणू काही सर्वजण भक्ष्य होणार होते, त्या स्थितीपासून हनुमंत सीताजींच्या शोधासाठी निघाला आणि त्याने थेट आता प्रवेश केलेला आहे तो या विश्वविजेत्या रावणाच्या महालामध्ये. महालामध्ये प्रवेश करताच प्रत्येक दालनामध्ये हनुमंत डोकावून पाहतोय. आणि मग एका अत्यंत मोठ्या अशा दालनामध्ये एका मोठ्या बिछाण्यावरती हा 10 मुखाचा रावण पहुडलेला आहे. सयन किये देखा कपितेही. आणि हनुमंताची नजर अवतीभोवती घुटमळू लागली की ह्यानेच सीताजींना पळवून आणले. मग कदाचित आपल्या शयन कक्षाच्या अवतीभोवती तर कुठे ठेवलेलं नाही ना. आणि हनुमंत सीताजींचा शोध करू लागतोय आणि त्याला तिथं मंदिर महून दिखी बैदेही. त्या मंदिरामध्ये रावणाच्या आजूबाजूला कुठेही सीताजींचा पत्ता मात्र हनुमंताला सापडला नाही. सज्जनो, हे एक फार सुंदर सूत्र आहे जीवन जगण्याचं. यामग एक खूप गूढ चिंतन आहे संतांचं. आज वेळ संपत आला आहे, त्यामुळं मी या चरणाच्या चिंतनाला सुरुवात करत नाही, परंतु मी केवळ आपल्याला एकच सूत्र देतो. माझी अशी अपेक्षा आहे की आपण त्यावरती चिंतन करावं. सूत्र असं आहे: प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. सर्व संतांनी प्रभाते मनी राम चिंतित जावा हे सूत्र आपल्याला दिलंय. आणि अशा प्रभात समयी रावणाची काय स्थिती आहे? सयन किये देखा कपितेही. आता या सूत्राच्या आधाराने आपण आपल्या अंतरंगामध्ये चिंतन करा आणि मग त्या चिंतनाचा विस्तार आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.